बाबासाहेबांनी तळेगाव दाभाडे येथे जागा नक्की कधी घेतली आणि ते कोणत्या पार्श्वभूमीवर घेतली? एक जागा ही 19 डिसेंबर 1947 साली विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ती खरेदी केली. आम्हाला सुरुवातीला असं सांगितलं जायचं की 85 वगैरे जागा 85 एकर जागा आहे. परंतु आम्ही त्याचा शोध घेतला. आमच्या समितीतर्फे सगळे कागदपत्र आम्ही तपासले. त्यामुळे तळेगावची 23 एकर, नंतर वडगावची 13 एकर आणि कातवीची 5 एकर अशा सगळ्या जागेचा समावेश आहे. त्यात तळेगावची जी आहे, तळेगाव आणि वडगाव ही बाबासाहेबांनी खरेदी केली आणि 5 एकर जी जागा कातवीची होती ती बाबासाहेबांनी गव्हर्मेंटकडून ती लीजवर घेतलेली होती. 14 तळ्याचा सत्याग्रह ज्यावेळेस झाला तर त्यावेळेस अनेक लोकांनी बाबासाहेबांना त्यावेळेस मदत केली. तर त्यातील एक आपले डॉक्टर लिमये तळेगावचे आहेत, त्यांचे वडील होते. तर ते बाबासाहेबांचे स्नेही होते आणि ते बाबासाहेब त्यांच्याकडे तळेगावला यायचे. तर गोडांबे जे लँडलॉर्ड गोडांबे म्हणून तळेगावला प्रसिद्ध होते, त्यांच्याकडे बाबासाहेब यायचे. आणि मग तळेगावचं असणारं एकूण हवामान आणि शांतता हे बघून बाबासाहेबांना जे विद्यापीठाची स्थापना करायची होती त्या पार्श्वभूमीवर बाबासाहेबांनी ही जागा स्वतंत्र भारत झाल्यानंतर जी मिळाली ती लगेच विकत घेतली. कारण त्या अगोदरची पार्श्वभूमी थोडी अशी आहे की आपला दाभाडे सरकार जे तळेगाव दाभाडे हे नाव ज्या घराण्यामुळे आपल्याला मिळाले, तर त्यांचा जो इंदोरीचा किल्ला होता तो किल्ल्याचा भाग त्यावेळेस बाबासाहेबांनी मागितला होता. त्यावेळेस ते वॉर्ड्स ॲक्टखाली ते ह्याच्यावर होती जमीन अज्ञानाची होते. तर त्याच्यामुळे बाबासाहेबांनी कलेक्टरकडे परवानगी मागितली होती, पण ते मिळाले नाही. तर ते थांबले नाहीत आणि त्यांनी ही सगळी जागा स्वतःच्या पैशाने विद्यापीठाच्या स्थापनेसाठी खरेदी केली.